नाशिककरांसाठी एक अभिमानाचा आणि थरारक क्षण. नाशिक एरो शो 2026 साठी शहर सज्ज झालंय. भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 22 आणि 23 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत गंगापूर धरण परिसरात भव्य एरो शोचे आयोजन करण्यात आले. या एरो शोसाठी नाशिकसह इतर जिल्ह्यांमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी आधी आपापल्या जागा निश्चित केल्यात. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणांवरूनच शो पाहावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असे आवाहन यावेळी केलंय. थरारक हवाई कसरती, शिस्तबद्ध प्रात्यक्षिके आणि देशाच्या शौर्याचा अभिमान दाखवणारा हा एरो शो नाशिककरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. तर मग कुटुंबासह या अद्भुत एरो शोचा आनंद घ्या. नाशिक एरो शो 2026 अभिमान, साहस आणि देशभक्तीचा उत्सव. नाशिकला एक डिफेन्स हब म्हणून एक त्याची ओळख स्थान निर्माण करण्यासाठी आणि पर्यटनला वाव देण्यासाठी, आपल्याकडे जो पर्यटनची जो क्षमता आहे त्याला अजून वाव देण्यासाठी नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जो बॅक वॉटर्स आहेत, म्हणजे गंगापूर धरणाच्या भरणी हे बॅक वॉटर्स मध्ये एक अत्यंत सुंदर असा एरो शो, एरोबॅटिक शो, एरो शो पेक्षा एरोबॅटिक शो, एरोबॅटिक शो म्हणजे त्याच्यामध्ये स्टंट्स असतो, त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे एक हे असतो, म्हणजे क्षमताचे दर्शन असतो. त्याच्यासाठी ऑलमोस्ट 1.5 तासाच्या एरोबॅटिक शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय वायुसेनाचे मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी नाशिक जिल्ह्याचा निवड केला या एरोबॅटिक शोच्या आयोजनासाठी आणि अगदी शॉर्ट टर्म मध्ये आपण या एरोबॅटिक शोच्या प्लॅनिंग पासून इम्प्लिमेंटेशन पर्यंत आपण गेलो तर कुठलेही शॉर्टकट न घेता जवळपास 31 डिसेंबरच्या आसपास आपल्याला या गोष्टी कळलं. 31 डिसेंबर 1 जानेवारीच्या आसपास तर अगदी 20 दिवसामध्ये आपण एक पूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन आपण एरोबॅटिक शोचे सिस्टमॅटिक रीती करतो आणि या एरोबॅटिक शोचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा याच्यासाठी मी सर्व लोकांना विनंती करतो, आमंत्रण करतो आणि आपण या एरोबॅटिक शो मध्ये विशेषतः जो तरुण पिढी आहे, मुलं असेल मुली असेल, बिकॉज एअरफोर्स असे एक सैन्य दल आहे ज्या ठिकाणी महिलांना कॉम्बॅट रोल मध्ये संधी असतो. तो सगळ्यांना प्रेरणा देणारे हा एरोबॅटिक शो आहे. ज्या लोकांना या शोची अदरवाईज डिफेन्स फोर्सेसच्या संदर्भात आवड आहे त्यांनी या शोच्या घेऊन लाभ घ्यावा त्याच्याबद्दल मी सर्वांना आमंत्रित करतो. शोची टायमिंग 10 ते 12 आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1.5 तास, या कालावधीमध्ये 1.5 तास काय ब्रेक्स आहे मध्ये या एरोबॅटिक शो याच्यामध्ये राहणार आहे. सीटिंगची, शौचालयाची, पाणीची अरेंजमेंट व्यवस्थितपणे, पार्किंगची अरेंजमेंट व्यवस्थितपणे करण्यात आलेली आहे आणि या एरोबॅटिक शो मध्ये म्हणजे एक चांगली सुविधा प्रत्येकाला मिळावा याच्यासाठी एरोबॅटिक शो. काय लोक